नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता हळूहळू सामान्य माणसाने काही बातम्यांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केलेली आहे. कारण त्या बातम्या नाहीये, त्या बातम्याच नाहीये. हा, एक गोष्ट असते, अशा बातम्यांमध्ये किंवा अशा माहितीमध्ये ज्यांना आपला मतलब आहे, स्वार्थ आहे असं वाटतं, असे लोक त्या बातम्या अगत्याने बघत असतात, नव्हे त्या बातम्यांचा पाठलाग करत असतात. आणि तो वर्ग वगळता अशा बातम्या लोक बघत नाही. आणि त्यापैकी एक महत्वाची बातमी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली अधिकृत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि शिवसेना पक्षाचं नाव याविषयीचा जो एक खटला सुप्रीम कोर्टामध्ये गेली 4 वर्ष धूळखात पडलेला आहे, त्याची सुनावणी नव्याने परत सुरू झालेली आहे. मी नव्याने एवढ्यासाठी म्हणतो की 4 वर्ष पुढे मागे होत त्याची सुनावणीच होत नव्हती, पण आता निदान तोंडदेखली सुनावणी सुरू झालेली आहे. याचं कारण असं आहे की खरं तर त्या खटल्यामध्ये फारसा दम नाहीये. कोणतरी कुठेतरी मेलेला आहे आणि तो मेलेला माझा बाप होता की नव्हता याविषयीचं एखादं प्रकरण कोर्टात गेलं तर ते आज त्याचा निकाल लागला किंवा आणखी 200 वर्षांनी निकाल लागला तरी व्यवहारामध्ये परिणामतः त्याचा काहीही उपयोग नसतो. तसं 2023 मध्ये जेव्हा या विषयाचा निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली, महाराष्ट्र विधानसभेत सुनावणी झाली आणि नंतर त्या दोन्हीकडच्या निकालांना आव्हान देत उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली, तेव्हापासून हा विषय लोंबकळत पडलेला आहे. मग त्यावर वेगवेगळी कारणं दिली जातात. तुम्हाला आठवत असेल तर या दोन म्हणजे विभागणी झालेल्या किंवा तुकडे पडलेल्या पक्षांविषयी नको तितका उतावळीपणा उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून आणि पक्षाकडून आणि वकिलाकडून झालेला आहे. अगदी एकनाथ शिंदे यांचं सरकार आलेलं होतं, पक्ष दुभंगलेला होता, पण तरीही खरा पक्ष कोणाचा खोटा पक्ष कोणाचा हा सगळा वाद रंगत असताना आपल्यावर अखंड शिवसेना नव्हे तर एक गट असं लेबल लावून घेण्याची घाई उद्धव ठाकरेंकडून झालेली होती. काही गरज नव्हती त्याची, काहीही गरज नव्हती. पण म्हणतात ना, उतावळा नवरा आणि गुडघ्याला वाशिंग. उद्धव ठाकरे गटाकडून ते झालं. एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडली होती, वेगळा तंबू थाटला होता, पण तरीही विषय लोंबकळत होता. तोपर्यंत अधिकृत शिवसेना कोणाची हा विषय वादाचा नव्हताच वादाचा, आणि तो वादाचा होण्याची गरज नव्हती. पण दरम्यान एक प्रकरण असं आलं की त्या करोना कालखंडामध्ये उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठावान राहिलेले रमेश लटके नावाचे अंधेरी पूर्वचे आमदार होते आणि त्यांचं करोना कालखंडात निधन झाल्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक आलेली होती आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेचा गट आपला उमेदवार उभा करील ही जी मनात भीती होती, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सगळ्यात पहिल्यांदा निवडणूक आयोगाकडे धाव घेतली ही निवडणुकीचं चिन्ह हे त्यांना मिळता कामा नये. आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने जी कारवाई सुरू केली त्यामध्ये सगळ्यात पहिली कारवाई अशी होती की आत्ता निवडणूक आलेली अंधेरी पूर्वची निवडणूक ही 1 महिन्यात 1.5 महिन्यांनी होऊ घातलेली आहे. तिथे कुठल्या तरी एका पक्षाला अधिकृत चिन्ह मिळालं पाहिजे आणि म्हणून
उद्धव ठाकरे यांनी जी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली तेव्हा यातल्या कुठल्याला पक्षाला अधिकृत शिवसेना म्हणायची आणि कोणाला निवडणूक चिन्ह धनुष्यबाण द्यायचं हा विषय सुरू झाला. तो सुरू केला उद्धव ठाकरेंनी केलाय हे विसरू नका. जर ती निवडणूक येते म्हणून आपल्याला चिन्ह असलं पाहिजे असा दावा करण्याची तेव्हा गरज नव्हती, एवढ्यासाठी की जर तुम्ही निवडणूक आयोग किंवा कोर्टाकडे किंवा कुठल्याही वादग्रस्त गोष्टीकडे गेला नसता तर रमेश लटके यांच्या पत्नीला जे उद्धव ठाकरे गटातून अंधेरी पूर्वची उमेदवारी देण्यात आली होती तिला पक्षाचं अधिकृत चिन्ह म्हणून धनुष्यबाण उद्धव ठाकरे देऊ शकले असते. कारण तोपर्यंत आपणच पक्ष आहोत असा कितीही दावा करत असले तरी चिन्हावरचा दावा एकनाथ शिंदे यांनी पुढे केलेला नव्हता. आणि म्हणून तो जो काही वाद होता तो वाद येण्याची गरज नव्हती. पण हे लोक निवडणूक आयोगाकडे गेले आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने नोटीस काढून एकनाथ शिंदे गटाला बोलवलं आणि शेवटी दोघांनाही तात्पुरती व्यवस्था म्हणून दोन वेगवेगळी पक्षांची नावं घ्यायला भाग पडलं. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कंसात उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव घेतलं तर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना असं पक्षाचं नाव घेतलं. मग दोघांना वेगवेगळी चिन्ह देताना धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं. दोघांपैकी कोणालाही हे चिन्ह वापरता येणार नाही असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला आणि त्यामुळे आपल्या हाती धनुष्यबाण चिन्ह ऋतुजा लटके यांना देण्याचा असलेला अधिकार उद्धव ठाकरे यांनी आपल्या उतावळेपणातून गमावला. अन्यथा ती जागा मला वाटत नाही एकनाथ शिंदे लढवण्याच्या परिस्थितीत होते. त्यांच्याकडे ना उमेदवार होता ना तयारी होती, पक्षाकडे भक्कम आणि तयार सज्ज संघटना सुद्धा नव्हती. हा मुरजी पटेल नावाचा भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता जो तिथे एकदा नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे तो पुढाकार घेत होता आणि भाजपतर्फे त्याला उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा होती. पण उद्धव ठाकरे निवडणूक आयोगात गेले आणि येणाऱ्या अंधेरी पूर्वच्या निवडणुकीसाठी आपल्याला पक्षाचं चिन्ह मिळालं पाहिजे हट्ट केला. तेव्हा दोन पक्ष वेगळे झाले आणि मग उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह देण्यात आलं तर एकनाथ शिंदे यांना दोन तलवार आणि ढाल जे माझ्या मते 1971 मधलं शिवसेनेसाठी पहिल्यांदा अधिकृत पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने दिलेलं चिन्ह होतं. हे माझ्या लक्षात एवढ्यासाठी राहिलं. त्यावेळेला मराठी ब्लिट्स नावाचं एक साप्ताहिक होतं. विनायक भावे त्याचे संपादक होते आणि त्यांनी 71च्या निवडणुकीत शिवसेनेचा दारुण पराभव झाल्यानंतर शिवसेनेचं त्यावेळेचं जे अधिकृत पक्ष निवडणूक चिन्ह होतं दोन तलवारी अशा आणि ढाल असं जे चिन्ह होतं तेच एकनाथ शिंदेने मिळालं. पण 71 साली त्या चिन्हावर शिवसेनेने निवडणूक लढवली लोकसभेची आणि दारुण पराभव झाल्यानंतर ब्लिट्स मध्ये त्याचं एक व्यंगचित्र काढण्यात आलं होतं. बटाटा वडा आणि 2 मिरच्या अशी टिंगल उडवली गेली. ते चिन्ह एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने दिलं आणि उद्धव ठाकरेंना मशाले चिन्ह देण्यात आलं आणि त्यावर अंधेरी पूर्वची पहिली निवडणूक झाली. पुढे ज्या काय सुनावण्या झाल्या विधानसभेत झाली, निवडणूक आयोगात झाली, सुप्रीम कोर्टात झाली आणि जो काय निवडणूक आयोगाने वेगवेगळे निकष वापरून निर्णय दिला त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अधिकृत शिवसेना खरीखुरी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना म्हणून मान्यता दिली आणि आपोआपच ढाल तलवार ही निशाणी बाद झाली आणि अधिकृत शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळून गेलं. उलट उद्धव ठाकरेंना मात्र आपल्या वडिलांची पक्षाचं चिन्ह गमवावं लागलं, पक्षाचं नाव गमवावं लागलं आणि त्यानंतर अजूनही उद्धव ठाकरे
आपल्याला पक्ष मिळावा, चिन्ह मिळावं म्हणून संघर्ष करत राहिलेत. आणि त्यांच्या इशाऱ्यावर नाचणारे मीडियातले काही लोक रोजच्या रोज ते धनुष्यबाण एकनाथ शिंदेकडून काढून घेतात आणि उद्धव ठाकरेंना सोपवतात. जगातले सर्वात मोठे कायदे पंडित असीम सरोदे तर सकाळी उठले की धावत धावत पुण्याहून ठाण्याला येतात आणि एकनाथ शिंदेकडून धनुष्यबाण हिसकावून घेतात. तसेच पळत 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 बांद्र्याला जातात, मातोश्रीवर पोहोचतात आणि उद्धव ठाकरे यांना धनुष्यबाण अर्पण करतात आणि परत पळत पळत रात्र होईपर्यंत पुण्याला जातात, झोपतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले की तोच प्रयोग सुरू होतो, ठाण्यापर्यंत पळत येण्याचा. गंमत सोडून द्या, पण मुद्दा असा आहे की आज 4 वर्षांनंतर परिस्थिती काय. निवडणूक आयोगाने ज्यावेळेला हा निर्णय दिला आणि एकनाथ शिंदेना पक्षाचं अधिकृत नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण बहाल केलं, त्यानंतर आजपर्यंत किती घडामोडी होऊन गेल्यात. लोकसभा निवडणूक होऊन गेली आहे, विधानसभा निवडणूक होऊन गेली आहे आणि या दोनही महत्वाच्या निवडणुका, त्याखेरीज राज्यातल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा अशा निवडणुका होऊन गेल्या. म्हणजे भारतीय लोकशाहीचे जे 3-4 स्तरावरचे प्रयोग असतात एखाद्या पक्षाच्या परीक्षेसाठी, त्यामध्ये या 3 निवडणुका महत्वाच्या असतात. स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा या 3ही निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. आणि त्या 3ही निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक निवडणूक ही धनुष्यबाण चिन्ह घेऊन लढवली, शिवसेना हे नाव घेऊन लढवली. याच्या उलट उद्धव ठाकरे यांना सतत मशाल चिन्ह घेऊन लढावं लागले आणि उबाठा शिवसेना म्हणून लढावं लागले. त्यामुळे एक प्रकारे आपली ओळख आणि आपलं चिन्ह हे उद्धव ठाकरेंनीच खरवडून खरवडून काढून पुसून टाकले. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू आहे ती एक औपचारिकता होऊन राहिलेली आहे. सगळीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा उल्लेख आजकाल शिवसेना असा पण होत नाही, युबीटी किंवा उबाठा. उबाठाच्या पुढे अनेक जण शिवसेना असं पण म्हणत नाही. उद्धव ठाकरे किंवा त्यांचे प्रवक्ते, नेते वगैरे तर कोणीही त्यांच्या पक्षाचा उल्लेख शिवसेना म्हणून करत नाहीत, तो उबाठा म्हणून करतात किंवा इंग्रजीमध्ये युबीटी म्हणून करतात. आता यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये जो विषय आहे तो पक्ष सोडून गेलेले जे 40 आमदार होते त्यांना अपात्र ठरवण्याचा आहे. तत्कालीन महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांच्या समोर सुनावणी झाली, निवडणूक आयोगात सुनावणी झाली आणि त्यामध्ये ज्यांनी स्वेच्छेने पक्ष सोडला किंवा पक्ष शिस्त पाळली नाही, पक्षाचे आदेश पाळले नाहीत, ते आमदार व्हायला अपात्र असतात. ही उद्धव ठाकरे यांच्या वकिलाची किंवा कायदेशीर बाजू आहे आणि ती निवडणूक आयोगात चालली नाही किंवा विधानसभेच्या अध्यक्षांसमोर झालेल्या सुनावणीत सुद्धा चालली नाही. आणि त्यानंतर जर लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक संस्थांच्या निवडणुका होऊन गेल्या असतील तर आता दोन्ही बाजूला 2 वेगळे पक्ष म्हणून जनमान्य झालेले आहेत, प्रस्थापित झालेले आहेत. उद्धव ठाकरे प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम करताना अगत्याने आपली मशाल ही निशाणी मिरवत असतात. मग त्यांनी धनुष्यबाणाचा हव्यास धरायचं काय कारण आहे का? तर ते कारण समजून घेतलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी, ज्या 40 आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली त्यांना अपात्र ठरवलं गेलं नाही, हा आक्षेप आहे. 10व्या परिशिष्टानुसार किंवा पक्षांतर विरोधी कायद्यानुसार या लोकांना अपात्र ठरवलं पाहिजे, हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्यांचा आग्रह होता. पण त्याचा काही उपयोग आहे का आता?
मित्रांनो, कोणीही आमदार, खासदार किंवा नगरसेवक असतो तेव्हा तो निवडून आलेल्या कार्यकाळापुरता असतो. 2019 मध्ये जी विधानसभेची निवडणूक झाली ती विधानसभा आता अस्तित्वात नाहीये. त्याचा कार्यकाळ हा ऑक्टोबर 2024 ला संपला. त्यामुळे त्या विधानसभेमध्ये जे आमदार होते हे कायदेशीररित्या आज आमदार नाहीत किंवा नाहीच आहेत, ती विधानसभाच नाहीये. त्यामुळे त्या विधानसभेमध्ये पक्षांतर झालं असेल, 10व्या परिशिष्टाचा भंग झाला असेल, तरी त्यावर आज कुठलाही निर्णय दिला तरी कोणीही अपात्र ठरू शकत नाही किंवा कोणीही पात्र ठरू शकत नाही. आणि म्हणूनच मी जे म्हणालो की कोणीतरी कोणाचा तरी मर्डर केलेला आहे आणि आज जर दोघेही जिवंत नसतील तर त्याला कायदेशीर भाषेमध्ये इनफ्रक्च्युअस म्हणतात. म्हणजे काय योग्य होतं काय अयोग्य होतं हे कोर्ट ठरवेल, पण आज व्यवहारतः त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही, कारण ती विधानसभा अस्तित्वात नाही. आणि त्यामुळे त्या विधानसभेत जे आमदार होते त्यांच्या पात्रता अपात्रतेचा आता निर्णय करता येऊन काय उपयोग नाही. हा, ते झालं ते चुकीचं होतं एवढं म्हणता येईल. यापुढे असं झालं तर असं वागणाऱ्याला माफी असता कामा नये, त्याला अपात्र ठरवावा लागेल किंवा त्याला पात्र ठरवावा लागेल. यासाठी हा निकाल वापरता येईल, पण उद्धव ठाकरे यांच्या पदरात त्यांच्या बाजूने निकाल लागला तरी काहीही पडण्याची शक्यता नाही. मग तरीही जिद्दीने उद्धव ठाकरे ही केस सुप्रीम कोर्टात का लढवत आहेत आणि त्यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या बहुतांश पत्रकारांना आजही खोटा आशा काय आहे की धनुष्यबाण उद्धव ठाकरेंना मिळेल. तर पहिली गोष्ट आहे की धनुष्यबाण उद्धव ठाकरेंना आता मिळण्याची शक्यता नाहीये. याचं कारण त्या चिन्हावर एकनाथ शिंदे यांनी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक संस्थांच्या निवडणुका लढवलेल्या आहेत आणि सामान्य मतदाराने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं चिन्ह स्वीकारलेलं आहे. उलट उद्धव ठाकरे यांचं मशाल हे चिन्ह मतदाराने स्वीकारलेलं आहे आणि निवडणूक आयोग हा मतदाराच्या कलाने जात असतो. मतदाराचा झुकाव ज्या बाजूला आहे त्या बाजूनेच जातात. मला आठवतं 1971च्या निवडणुकीच्या वेळेला पक्षाचं जे निवडणूक चिन्ह होतं बैलजोडी हे बारगळलं, कारण ते दोन्ही काँग्रेसला मिळालं नव्हतं. इंदिराजींना गाय वासरू आणि संगणना काँग्रेसला चरखा चलाती महिला असं चिन्ह दिलेलं होतं. पण जेव्हा इंदिराजींनी मतदानातून बाजी मारली तेव्हा निवडणूक आयोगाने इंदिराजींचा पक्ष हा खरा काँग्रेस पक्ष मान्य केला आणि त्याला काँग्रेसची मूळ निशाणी जी बैल जोडी होती ती देऊ केली. पण इंदिराजींनी सांगितलं की ती निशाणी गोठवून टाका, आता याच्या पुढे गाय वासरू हीच माझी निशाणी असेल. मुद्दा असा आहे की मतदाराने जो कल दिलाय तो खरा पक्ष ठरतो. हा आजवरचा इतिहास आहे, पण तो ज्यांना स्वीकारायचा नाही ते लढत राहतील. पण त्याच्या पुढचा मुद्दा मित्रांनो असा आहे की मग उद्धव ठाकरेंच्या पदरात काय पडेल. तर मला असं दिसतं उद्धव ठाकरेंची एकच अपेक्षा आहे की काही करा पण एकनाथ शिंदेना धनुष्यबाण मिळता कामा नये. सुप्रीम कोर्टाने निदान त्यांना पात्र अपात्र बाकी काही ठरवा, पण धनुष्यबाण ही निशाणी गोठवून टाका. जर ती मला मिळणार नसेल तर एकनाथ शिंदेना पण देऊ नका. आपण मराठीत म्हणतो ना, तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला. आज उद्धव ठाकरेंची भूमिका अशी आहे की ते शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मला मिळणार नसेल तर ते गोठवून टाका, ते एकनाथला पण मिळता का म्हणे. म्हणजे मला आठवतंय कुठेतरी एक किस्सा ऐकला होता की देव प्रसन्न झाला आणि म्हणाला, वत्सा तुला काय पाहिजे ते माग. तेव्हा वत्स म्हणजे देव भक्त कोणी आहे तो म्हणतो की एक मिनिट, काय काय मागू काय मागू. एवढ्यात देव त्याला सांगतो, जे तू मागशील त्याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळणार आहे, तेव्हा विचार करून माग. तेव्हा तो देवभक्त हा नकारात्मक असतो.
दीर्घद्वेषी असतो. तो म्हणतो माझा डावा हात तोडून टाक जेणेकरून शेजाऱ्याचे दोन्ही हात तुटतील. उद्धव ठाकरेंची नकारात्मक भूमिका तशी आहे. आपला पक्ष वाढवण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांचं राजकारण अपेक्षी ठरावं, त्यांचं चिन्ह गोठवलं जावं ही त्यांची इच्छा आहे. आपला पक्ष वाढवणं, मशाल लोकप्रिय करणं ही भूमिकाच नाही आणि तिथे सगळी गल्लत होते. नकारात्मकता तुम्हाला विजयाकडे घेऊन जात नाही, पराक्रमाकडे घेऊन जात नाही. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.